प्रत्येक धान्य खातो, मग त्यामध्ये ज्वारी असते, बाजरी असते, त्याचबरोबर गहू सुद्धा असतो. पण या सगळ्या धान्यामध्ये एका धान्याला रामधान्य असं म्हटलं जातं आणि ते श्रीरामाचं आवडतं धान्य म्हणून संबोधलं जातं. आता हे धान्य आवडतं का आणि रामधान्य का याचं उत्तर लपलंय एका भांडणात. चला तर मग बघूयात काय आहे हे भांडण. भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्येला जायला निघाले. वाटेत गौतम ऋषीचा आश्रम लागला. त्यामुळे श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई त्यांना भेटायला गेले. गौतम ऋषींनी त्यांनी प्रेमानं स्वागत केलं. श्री रामचंद्र विजयी झाले होते म्हणून गौतम ऋषींनी खास मेजवानीचं आयोजन केलं. जेवणामध्ये प्रत्येक धान्यापासून बनवलेल्या एकेका पदार्थाचा समावेश होता. जेवताना गौतम ऋषी श्रीरामाला प्रत्येक धान्याची माहिती देत होते आणि गुणदोष सुद्धा सांगत होते. ते शेवटी म्हणाले, ह्या धान्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नाचणी हे धान्य आहे. हे ऐकताच तांदळाला मात्र राग आला बरं का, आणि तो तांदूळ पटकन तिथं प्रकट झाला आणि नाचणीला हिणवायला लागला. म्हणे, नाचणी सर्वश्रेष्ठ आहे काय त्या नाचणीत? ना रंग ना रूप, छोटे छोटे दाणे आणि काळा सावळा रंग. कशी वेडी बिद्री दिसते ही नाचणी. मी मात्र हंसासारखा पांढरा शुभ्र आहे. मला तर फुलासारखा सुगंध येतो आणि म्हणून लग्नात मंगल कार्यात अक्षता म्हणून मिरवण्याचा मान सुद्धा माझाच. म्हणून मी सगळ्या धान्यात सर्वश्रेष्ठ आहे. हे ऐकून नाचणीचा सुद्धा संयम सुटला. तिनंही आपली बाजू मग धरून धरली. मी नसेन दिसण्यात सुंदर, पण गरीब असो किंवा श्रीमंत, मी भेदभाव न करता सगळ्यांचं पोट मात्र भरते की. शब्दाने शब्द वाढला जातो. शेवटी या दोघात श्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जबाबदारी श्रीरामांवर येऊन पडते. श्रीराम म्हणतात, मी गेली 14 वर्ष घरापासून लांब आहे. मला थोडी घरी जायची ओढ लागलीये. तेव्हा मी आधी अयोध्येला जातो. तिथं जाऊन मी 6 महिन्यांनी पुन्हा इथं परत येईन आणि मग माझा निर्णय देईन. पण तोपर्यंत तांदूळ आणि नाचणे या दोघांनाही 6 महिने डांबून ठेवायचं. राम अयोध्येला निघून जातात. इकडं तांदूळ आणि नाचणीची रवानगी तुरुंगात होते. 6 महिन्यांनी जेव्हा राम परत येतात तेव्हा या दोघांना तुरुंगातून म्हणजेच डब्यातून बाहेर काढलं जातं. बघतात तर काय, तांदूळ खराब झालेला असतो, त्याला कीड लागलेली असते आणि नाचणी मात्र ही काळी सावळी दिसणारी, बारीकशी दिसणारी नाचणी मात्र जशीच्या तशी असते. हे बघून प्रभू श्रीराम म्हणतात, तांदूळ आणि नाचणी दोघांवरही सारखीच आपत्ती कोसळली, पण तांदूळ मात्र खराब झाला आणि नाचणी आहे तशीच राहिली. म्हणून मी आपलं मत नाचणीच्या पारड्यात टाकतो. या प्रसंगानंतर राघवाचा जिच्यावर अनुराग म्हणजे प्रेम आहे, ती रागी असं नवीन नाव नाचणीला मिळालं. मित्रांनो, तांदूळ आणि नाचणीच्या भांडणाची ही गोष्ट कानडी संत कनकदास यांच्या रामधान्य चरित्र या काव्यात सांगलेली आहे. माणसाचं चारित्र्य त्यांच्या जन्मावरून, रूप रंगावरून न ठरवता त्याचे विचार कसे आहेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कठीण प्रसंगात तो कसा वागतो, कसा बोलतो याच्यावरून केली पाहिजे. हे आपल्याला या कथेतून शिकायला मिळतं. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा. नमस्कार.